नमस्कार, आपण पाहता GS9 न्यूज मराठी चॅनल व सिल्लोड एक्सप्रेस न्यूजपेपर मध्ये आपलं स्वागत आहे। सत्य, स्पष्ट आणि निर्भीड पत्रकारितेचा विश्वास। कुरखळी गावातील रास्तभाव दुकान चालक श्री जगदीश भास्कर मोरे यांच्या कामकाजाविरोधात ग्रामस्थांनी गंभीर तक्रारी करत चौकशीची मागणी केली आहे। देवराज बिल राहणार कुरखडी। बरं, काय तक्रार होती तुमची रेशनची? सर, आम्हाला राशन दिलं जातं ते 1-2 महिन्यानंतर येतं। त्याच्यानंतर आम्हाला अशा बिल पावत्या कच्च्या प्रकारे भेटतात आणि जे आमच्या युनिटनुसार जे राशन भेटतं आम्हाला ते भेटत नाही। त्याच्या म्हणून आम्ही तहसीलदार साहेबांकडे तक्रार करायला आलो होतो। बरं, आता या असं पाहू शकता तुम्ही की कशा म्हणजे त्यांनी मशीनची पावती द्यायला पाहिजे, तर आता पाहू शकता कशा प्रकारे त्यांनी पावत्या दिलेल्या आहेत। म्हणजे नक्कीच राशन। नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता सागर पवारा। आज शिरपूर तालुक्यातील कुरखडी गावामध्ये एक घटना घडली। ती म्हणजे काही महिन्यापासून चालत होती, ती म्हणजे राशन दुकानाबाबत। कुरखडी गावात राशन दुकानदाराने परवा राशन वाटप केले, परंतु त्या राशन वाटप करत असताना त्याने युनिटनुसार राशन वाटप केले नाही। त्यानंतर त्यांना मशीनातली पावती जी पावती आहे ती दिली गेली नाही, हाताने बनवलेली पावती ग्राहकांना दिली गेली। त्यानंतर अन्न हे एकदम भेसळयुक्त अन्न त्याने वाटप केले आहे। त्याबद्दल आम्ही वारंवार तक्रारी केले, परंतु त्याच्यावर कारवाई झालेली नाही। म्हणून आम्ही तहसील कार्यालयाला एक निवेदन सादर केलं आहे। त्याच्यावर आमची एक हे आहे, आम्हाला आशा आहे की आम्हाला या तहसील कार्यालयात येऊन आम्हाला न्याय भेटेल। याच्यावर तात्काळ चौकशी करण्यात यावी आणि ते परवाने रद्द करण्यात यावे अशी मागणी आम्ही केली आहे। GS9 न्यूज मराठी चॅनल व सिल्लोड एक्सप्रेस न्यूजपेपर आमचं न्यूज चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, फेसबुक पेज फॉलो करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।